नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे। राज्याच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 29 कोटी रुपयाचा निधी वर्ग केला आहे। हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा 1500 रुपये दिले जातात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली आहे। या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात। जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 29 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन यांनी दिली। महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचे वितरण करण्यासाठी 28 कोटी 29 लाख रुपयाची तरतूद केली होती। त्यापैकी 29 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याचं जुलै हप्त्याच्या लाडक्या बहिणींना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता मिळण्याची शक्यता आहे। 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनीही घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकच माहिती विस्तारित झाली आहे। तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26.34 महिला अपात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याचं सांगितलं जात आहे। जून महिन्यापासून तर त्या लाभार्थींचा लाभ स्थगित करण्यात आल्याचं देखील आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं। जून महिन्याचा हप्ता 2 कोटी 25 लाख महिलांना दिल्याची माहिती तटकरे यांनी दिली। दरमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थींना येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 1 ते 17 ऑगस्ट पर्यंत सगळ्या बहिणींना 1500 रुपये दिल्या जातील आणि ज्यांचे 2 महिन्याचे बाकी आहे त्यांना 3000 रुपये देण्यात येतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।